Hello friends, welcome back in our English lecture. Now 4.4 The Sign of Four, Sir Arthur Conan Doyle. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 4.4 वरती लेक्चर्स घेतलेले आहेत. द साइन ऑफ फोर, त्यामधले आपण कॅरेक्टर्स, थीम, सेंट्रल आयडिया, सिनॉप्सिस हे सगळं बघून झालेलं आहे. पण तरीही ॲज अ रिव्हिजन म्हणून परत एकदा आपण पुन्हा एक सारांश म्हणता येईल किंवा थोडंसं थीम, प्लॉट, समरी याच्यावरती थोडंसं आपण हायलाईट करणार आहोत. सो लिसन केअरफुली. नाव आत्ता आपण जे क्वेश्चन्स इथून मागे ज्या स्टोरी आपण जे नॉवेल बघत आलेलो आहे तसंच आपण आता थीम, प्लॉट, कॅरेक्टर की जसे क्वेश्चन्स येणार आहे तसे आपण सेंट्रल आयडिया वगैरे बघणार आहोत. आता द थीम ऑफ द नॉवेल यावर काय म्हणता येईल की थ्रू आउट द स्टोरी अँड डायरेक्ट या ठिकाणी काय सांगितले बघा. द थीम ऑफ द नॉवेल्स रिव्हॉल्व्स अराउंड द अग्रा ट्रेजर and throughout the story is appearance of the treasures lead to a direct and often tragic change in lives to the characters. Because of this, it is important that the removal of the treasures would cause the characters to return to their previous positions. या कादंबरीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आग्रा खजिना. संपूर्ण कादंबरी व त्यामधील पात्र ही आग्र्याच्या खजिन्याभोवती फिरतात. यामध्ये आपल्याला असं जाणवतं की या पात्रांचा आणि खजिन्यांचा अतिशय डायरेक्ट संबंध सांगितलेला आहे. अँड हे जो संबंध आहे हा अतिशय दुःखक आहे. म्हणजे यातील प्रत्येक पात्र हे खजिन्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेलं आहे. आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्या आयुष्यामध्ये खजिना हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. तो जर ड्रॉप केला तर ते पूर्वपदावर आलेले दिसतात. उदाहरणादाखल जोनाथन स्मॉल या अपराधाच्या एक खून घडतो या व्यक्तीच्या हातून आणि खजिना हा त्याच्या आयुष्यातून बाजूला गेल्यानंतर तो पूर्वपदावरती येतो. म्हणजे सरतेशेवटी तो कैदी ही इज अ प्रिझनर वन्स अगेन आणि शेवटी ही इज अ प्रिझनर वन्स अगेन. आता सेकंड पॅरेग्राफमध्ये काय म्हणता येईल. मेरी मॉडसन इज अ चार्मिंग यंग वुमन whom Watsons contemplate marrying, with the prospects of Mary becoming the heiress. However, these possibilities is removed when it is discovered that the Agra treasure is gone. Mary returns to the positions in which Watsons can comfortably propose marriage. आता मॅरी हिचाही डिरेक्टली संबंध खजिन्याशी आला, पण ज्यावेळेस तिच्या आयुष्यातून खजिना बाजूला जातो त्यावेळेस तीही काय होते यापासून वेगळी होते आणि त्याच पद्धतीने वॅटसन आणि ती मॅरी यांच्याबरोबर लग्नाच्या विषयात चर्चा सुरू होते. म्हणजे हिच्या आयुष्यामध्ये खजिना येतो, दुःखद गोष्टी घडतात आणि त्याचबरोबर खूप प्रॉब्लेम्स, ऑब्स्टॅकल्स तिला फेस करावे लागतात. पण जेव्हा आग्रा खजिना हा नाहीच आहे असं म्हटल्यावर ती परत मूळ पदावर येते. या दोन्हीही पात्रांच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं की खजिना आणि त्याच्याबद्दल मनामध्ये निर्माण झालेली लालसा. द शॅलोनेस ऑफ द वेल्थ अँड द डिस्ट्रक्शन्स दॅट कॅन come through it is also seen of prevailing throughout the novel. संपत्ती, उथळपणा आणि त्यातून होणारा विनाश हे देखील अतिशय उत्कटपणे सांगितलेलं आहे. ॲज ज्याच्या व्यक्ती ही संपत्तीच्या हव्यासापोटी प्रयत्न केलेला आहे त्याचा शेवट अत्यंत वाईट झालेला आहे. अँड याचीच काही उदाहरणं देता येईल. जे पात्र या खजिन्याच्या अवतीभोवती होते किंवा मार्गात आले होते त्यांचा शेवट अत्यंत वाईट झाला. इन द कोर्स ऑफ द स्टोरी द शेख एमेसरी अँड द बार्थोमेयू आर द बोथ मर्डर फॉर द ट्रेजर. कथेच्या शेवटी आपल्याला असं दिसतं का शेखचा जो दूत होता किंवा बार्थोलोम्यू हे खजिन्यासाठी खून करण्यात आला होता. टोंगा इज किल्ड व्हाईल फिलिंग विथ इट. टोंगा हाही पळून जात असताना ठार करण्यात आला. स्मॉल इज अ सेंटेन्स टू द लाईफ इन प्रिझनमेंट आणि जोनाथन स्मॉल यालाही जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजेच या कादंबरीमधील ही सर्व प्रमुख पात्र ही अतिशय वाईट एंड झाले. तेही त्याचं रिझन फक्त खजिना हा होता. ॲडिशनली बोथ थोडेस अँड हिज फादर स्पेंड देअर लाईफ इज कॉन्स्टंटली paranoid about the wooden leg men and about the strangers is in general.
थोडेस आणि त्याचे वडील हे दोघेही आयुष्यामध्ये एक पाय असणाऱ्या लाकडी पुरुषाबद्दल किंवा एका अनोळखी व्यक्तीबद्दल मनामध्ये सतत भीतीच्या वातावरणामध्ये राहत होते. कुणीतरी आपल्याला ठार मारेल ही भावना त्यांच्या मनामध्ये होते, कारण नंतरच्या आयुष्यामध्ये ही निर्माण झालेली होती. याचाच अर्थ या खजिनेच्या अवतीभोवती असणारी सर्व पात्रे ही भीतीच्या छायामध्ये, संकटाच्या छायामध्ये वावरत होती आणि त्यांचा शेवटही अत्यंत वाईट पद्धतीने झालेला आहे. द आग्रा ट्रेजर इवन प्रोव्हाइड्स अ रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्ट फॉर डॉक्टर वॅटसन्स who feels that he cannot marry Miss Mordson for fear that he will appear to be after her money. आग्र्याच्या खजिन्याबरोबर यामध्ये डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉडसन यांच्याविषयी सांगितलेले अफेअरबद्दल किंवा या ठिकाणी सांगितलेले रोमॅन्टिक कॉन्फ्लिक्टही दाखवलेला आहे की जो वॅटसन आणि मेरी मॉडसन यांच्याशी लग्न करण्याच्या बद्दल भीती वाटत होती. थोडक्यात काय, या कथेची जी मध्यवर्ती कल्पना सांगताना आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण कथा ही आग्रा ट्रेजर भोवतीच फिरताना दिसते. त्याच्यामधले महत्त्वाचे घटक म्हणजे वेल्थ, संपत्ती, मिस्ट्री, रहस्य, लव अँड फ्रेंडशिप, प्रेम आणि मैत्री, आणि शेवटी महत्त्वाचा घटक म्हणजे क्राईम. आणि या अवतीभोवती ही सगळी कथा फिरताना दिसते. यानंतर आपण या कथेचा प्लॉट बघणार आहोत की या नॉवेलची प्लॉट काय, म्हणजे कथा कशी आहे, ह्याच्यावर येणारे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे. नाव प्लॉट माहीत असेल तर आपल्याला रिअरेंजिंग द सेंटेन्स म्हणजे ते प्लॉट अरेंज करता येऊ शकतात. नाव लिसन plot. The novel has complex plot involving service in India, the India rebellions of 1857, a stolen treasure. प्रस्तुत कथा ही 1857चा उठाव म्हणता येईल, बंड म्हणता येईल, किंवा द सिक्रेट पॅक्ट अमंग द कन्व्हिक्ट, द साइन ऑफ फोर टायटल. ही 4 जण जी दोषी आहेत त्यांच्या दोघांचे नावं किंवा 2 रक्षक यांच्यात झालेला गुप्त करार, अशा विविध घटनांची ही एक मालिका म्हणता येईल, अशी ही एक प्लॉट आहे. अत्यंत ही कथा जटिल किंवा विस्तृत अशी आहे. कथेला सुरुवात कशी होती बघा. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and request to her to meet him at Langham Hotel in London. When Mary arrived at hotel, she was told that her father had gone out the previous night and despite was not ever found him. Mary contacted to her father only friend Major Sholto, and who was the same regiment, lived in England, but he denied her father and no return. विद्यार्थी मित्रांनो, या कथेची सुरुवात भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झालेली होती. संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि अशा या इंग्रजांच्या सैन्यामध्ये 2 अधिकारी काम करत होते. त्यापैकी एक आहे मेजर आर्थर मॉन्स्टर्स, म्हणजेच मेरी मॉन्स्टर यांचे वडील. आणि मेरीच्या मतानुसार डिसेंबर 1857मध्ये तिला 78मध्ये एक तार आलेली होती आणि त्याच्यात सांगितलं होतं की मी भारतातून सुरक्षितपणे बाहेर पडलेलो आहोत आणि लंडनमध्ये लँगहॅम या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी तिला बोलवून घेतो. मेरी जेव्हा आपल्या वडिलांना लँडहॅम हॉटेलमध्ये भेटायला जाते त्यावेळेस हॉटेलकडून असं कळतं की तिचे वडील प्रिव्हियस नाईटलाच म्हणजे आदल्या दिवशीच बाहेर पडलेले आहे, तर ते अजूनपर्यंत रिटर्न आले नाही. मेरी त्यांचा सर्वत्र शोध घेते, भरपूर प्रयत्न करते आणि त्यांचा कुठेही शोध मिळत नाही. मेरी तिच्या वडिलांचा एक फ्रेंड असतो मेजर शॉल्टो, हा सुद्धाही त्यांच्याबरोबर ब्रिटिश सैन्यामध्ये एक अधिकारी होता. तो मित्र म्हणजे मेजर जॉन शॉल्टो. ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते, त्यावेळेस त्यांच्याकडनं माहिती मिळवते. मेजर शॉल्टो हा सुद्धाही भारतात येऊन इंग्लंडमध्ये राहत होते, परंतु त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर वडील परत आल्याचे नाकारलेच आहे आणि त्यांनाही काही माहीत नाही असं ते सांगतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या कथेच्या सुरुवातीला एक गूढ रहस्य निर्माण झालेलं असतं की वडील भारतातून निघालेले आहे असं म्हणतात, पण ॲक्च्युली इतरांकडून असं समजतं की ते भारतात
परतून आलेच नाही किंवा ते कुठे गायब झाले हे एक रहस्यमय आहे. जॅन शेल्टोचं म्हणणं आहे की ते परतलेच नाही. असे रहस्य निर्माण होत होत गेले आणि सेकंड पझल म्हणजे दुसरं रहस्य अशी कोडं तयार झालं. ती कोणती आहे? इज दॅट she has received 6 pearls in the mail from anonymous benefactor, one per year since 1882. After answering an anonymous newspaper query inquiring for her, with the last pearl she has received a letter remarking that she has been wronged and asking for a meeting. मेरीच्या बाबतीमध्ये दुसरं कोडं असं निर्माण झालेलं असतं की ते म्हणजे सन 1882पासून प्रत्येक वर्षाला एका अज्ञात व्यक्तीकडून तिला एक पत्र आणि आज अखेरच 6 मोती प्राप्त झालेले असतात. त्या अज्ञात व्यक्तीने वृत्तपत्रामध्ये सुद्धा तिची विचारपूस करण्याचा एक संदेश दिलेला होता. परंतु शेवटच्या या पत्राबरोबर त्यांनी जो मोती पाठवला होता त्यामध्ये त्यांनी असाही उल्लेख केलेला होता की तुझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि तुझ्याबरोबर खूप वाईट घडलेलं आहे आणि मला तुला भेटायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन ठेवण्याची गोष्ट अशी आहे की ज्या वर्षापासून मेरीचे वडील मेजर आर्थर मॉस्टर गायब झाले त्याच दिवसापासून पुढील 6 वर्ष एका अज्ञात व्यक्तीकडून काही पत्र आणि मोती देण्यात येत होते. हे सुद्धा एक विचित्र कोडं होतं आणि ही सगळी बाब तिच्या बाबतीमध्ये जी घडत होती ते तिने शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांच्या कानावरती घातलं की अशा पद्धतीने या कथेला सुरुवात होत असते. होम्स take the case and soon discovers that the Major Sholto had died in 1882 and that within a short span of time Mary began to receive the pearls, implying a connection. The only clue Mary can give the Holmes is a map of a fortress found in her father's desk with the names of Jonathan Small, Mohammed Singh, Abdul Khan and Dost Akbar. Holmes ज्यावेळेस ही केस आपल्या हातामध्ये घेतात त्यावेळेस त्यांना कळतं की मेजर शॉल्टो यांचाही मृत्यू 1882 साली झाला होता. थोड्याच दिवसांमध्ये मेरीला मोत्यांची प्राप्तीही सुरुवात झाली होती. याचा काही संबंध आहे का याचा विचार होम्स करू लागतात. त्याच दरम्यान मेरीच्या जवळ त्यांच्या वडिलांच्या डेस्कमध्ये असणारे एक पेपर सापडला. त्या पेपरच्या मजकुरामध्ये ह्या 4 जणांची नावं होती. त्यामध्ये जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल खान अँड दोस्त अकबर या नावांचा नकाशाबरोबर गुंडाळलेला बरोबर एक कागद सापडलेला असतो आणि तो कागद वॅटसन आणि होम्स यांच्याकडे देते. होम्स आणि वॅटसन अँड मेरी मीट थॉमस शेल्टो, द सन ऑफ द लेट मेजर शेल्टो अँड द एनोनिमस सेंटर ऑफ पल्स. आता होम्स, वॅटसन अँड मेरी मीट हे तिघंजण थॉमस शेल्टो याला भेटतात. हा थॉमस शेल्टो कोण आहे? तो मेजर शेल्टो आहे. मेरीच्या वडिलांच्या बरोबर भारतात काम करणारा हा जो सैनिक आहे त्याच्या थोडंच या मुलाला जाऊन ते भेटतात आणि हाच मुलगा प्रत्येक वर्षी अनामिकपणे मेरीला मोती आणि पत्र पाठवत असतो. थोडेस कन्फर्म्स द मेजर हॅड सीन मेरीज फादर द नाईट ही डाईड. They had arranged the meeting to divide a priceless treasures Sholto had brought home from India. While quarreling over the treasures, Captain Morstan, long in weak health, suffered a heart attack, not wanting to bring attention to the object of the quarrel and also worried that the circumstances would suggest that he had killed Morstan in an argument, particularly since Morstan's head struck the corner of the chest as he fell. Sholto disposed the body of hid the treasures. However, he himself suffered from poor health and enlarged spleen, possibly due to malaria, as an quinine bottle stands by his bed. थोडंसं या तिघांना सांगतो की माझ्या वडिलांनी म्हणजेच मेजर शॉल्टो यांनी मरियाच्या वडिलांना पाहिलं होतं आणि ज्या दिवशी 1882 झाली तेव्हा ते मरण पावले. शेल्टोने भारतातून आणलेला जो खजिना होतो त्याच्या वाटपाची एक मीटिंग करायची होती आणि या मीटिंगसाठी त्यांनी मेरीच्या वडिलांना या ठिकाणी बोलवलेलं होतं. याच दरम्यान त्या वाटणीवरून दोघांच्यामध्ये भांडणं सुरू होतात आणि भांडणं सुरू होत असताना
अस्वस्थतेमध्ये त्यांना हृदयविकाराचा एक झटका आलेला आहे आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. परंतु त्याच्या आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन मेजर शेल्टो यांना अशी भीती वाटू लागली की त्यांना जे आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरून त्यांना असंही वाटत होतं की आपल्यावरती या वादामधूनच मॉन्स्टर यांचा खून केलेला आहे असा आपल्यावरती संशय येऊ शकतो. म्हणून मेजर मॉन्स्टर्स यांनी याच्या मृतदेहाची काय केली, शरीराची विल्हेवाट लावली. याच्यानंतर मेजर शेल्टो स्वतः आजारी पडलेले होते. त्यांना लिव्हरचा त्रास सुरू झालेला होता आणि शक्यतो मलेरियामुळे ही गोष्ट घडलेली असावी, कारण त्याच्या पलंगाजवळ क्विनिनची एक बॉटल दिसली होती. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मेरीचे वडील आर्थर मॉन्स्टर्स हे एक्सपायर झालेले होते आणि मेजर शेल्टो हा त्यांचा भारताचा सहकारी आणि तोही मरणावस्थेत होता. अँड हिज ओन हेल्थ बिकम्स वर्स वेन ही इज रिसीव्ड अ लेटर फ्रॉम इंडिया इन अर्ली 1882. जेव्हा मेजर शेल्टो 1882 साली एक पत्र आलं, ते पत्र वाचून त्याची तब्येत अजून बिघडली होती. त्या पत्रामध्ये नेमका काय विषय होता हे आपल्याला कथेत पुढे करणार आहे. डाईंग ही कॉल्ड हिज 2 sons अँड कन्फेस टू मॉन्स्टर्स डेथ अँड वॉज अबाउट अ डायव्हर्ज द लोकेशन्स ऑफ ट्रेजर वेन ही सडनली क्राईड, कीप हिम आउट बिफोर फॉलिंग बॅक अँड डाईंग. द puzzled sons glimpsed a face in the window but only trace but was a single footstep in the dirt on their father's body is a note reading the sign of 4. आता मरणासंदर्भात किंवा मरणाच्या अवस्थेत असलेली व्यक्ती आपल्या दोन्हीही मुलांना थडस आणि बार्थोलोम्यू यांना बोलवून घेतात आणि त्यांच्यासमोर कबूल करतात की मॉन्स्टर हा मृत्युमुखी पडलेला आहे. आणि हे सांगत असताना अचानकपणे शेल्टो ओरडतो, त्याला मात्र दूर ठेवा, कारण ते मागे दोन्हीही मुलं बघतात. ते ओरडल्यानंतर वडील मृत्युमुखी पडतात. एकच चेहरा त्यांना अस्पष्टपणे दिसत असतो आणि ज्या वेळेस ते बाहेर जाऊन पाहतात त्यावेळेस चिखलामध्ये एकच पाय उमटलेला दिसतो. परत आल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या शरीरावरती एक नोट लिहिलेली असती आणि त्या नोटवरती लिहिलेलं असतं साइन ऑफ 4. त्या चौघांची नावं त्यामध्ये असते. बोथ ब्रदर्स क्वॅरेल्ड ओर वेदर द लिगेन्सी शुड बी लेफ्ट टू मोरी मॉडसन्स and Thodes left his brother and Bartholomew, taking a chaplet sending its pearl to Mary. The reasons he sent the letter: the Bartholomew has found treasures, possibly Thodes Mary might confirm him a division of it. नंतरच्या टप्प्यामध्ये बार्थोलोम्यूला हा खजिना सापडतो, पण दोन्ही भावांच्या मध्ये वाद निर्माण होतात की मेरी मॉडसनला यामध्ये हक्क द्यायचा किंवा नाही. या दोघांच्या वादामध्ये थोडेस मीडियम या मेरीला पत्र पाठवतो आणि या पत्रामागेच या खजिन्याचं रहस्य सांगतो की बार्थोलोम्यूला हा खजिना सापडलेला आहे आणि कदाचित थोडेस आणि मेरिया यांच्यामध्ये विभाजन करण्यासाठी, वारसा मिळण्यासाठी आपल्याला झगडा करावा लागू शकतो. आपल्यावरती अन्याय झालेला आहे, काहीतरी चुकीचं झालेलं आहे असा मेसेज त्याने पाठवलेला असतो. दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय सांगितलं आहे, बार्थोलोम्यू अजून एक ट्विस्ट येणार आहे बघा. बार्थोलोम्यू इज फाउंड अ डेड इज अ फोम फ्रॉम अ पॉयझन डार्ट अँड द ट्रेजर इज मिसिंग. जेव्हा वॅटसन, मेरी आणि शेरलॉक होम्स बार्थोलोम्यूकडे जातात त्यावेळेस बार्थोलोम्यू हा मरण पावलेला असतो आणि त्याला एका विषारी काठीने मारलेला असतं. व्हाईल the police wrongly take Thaddeus as a suspect, Holmes deduced that there are 2 persons involved in the murder, a one-legged man, Jonathan Small, as well as another small accomplice. या ठिकाणी होम्सला मात्र 2 व्यक्तीवरती शंका येते. पोलीस आणि याच्या उपरोक्त थोडेस हा संशयित आहे असं सांगितलेलं असतं, परंतु शेरलॉक होम्स या ठिकाणी असं म्हणतो या ठिकाणी 2 व्यक्तींचा सहभाग आहे. यामध्ये एक पाय असणारी व्यक्ती म्हणजे जोनाथन स्मॉल आहे आणि दुसरा व्यक्ती म्हणजे त्याचा सहकारी हा स्मॉल हा सुद्धा ठेंगू आहे ऑरा. अँड विथ
With the help, he traces them to the boat landing where Small has hired a steam launch named the Aurora. With the help of the dog Toby that he sent the Watsons to collect from Mr. Sherman, the Baker Street's irregular and his own disguise, Holmes traces the steam launch in a police team's launch Holmes and Watsons chase Aurora and capture it. But the process of killing the small companion after he attempts to kill Holmes with the poisons a dart shot from the blowpipe. Small tries. आता या ठिकाणी होम्स याचा अंदाज बरोबर असतो. त्या बोटीचा शोध घेण्यासाठी तो त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जोनाथन स्मॉल अरोरा नावाची स्टीम बोट त्याने घेतलेली असते आणि या बोटचा शोध कुत्रा जो टॉबी याच्या मदतीने वॅटसनला कळलेला असतो. याचबरोबर वॅटसनने आपल्या अनियमित असणाऱ्या साध्या वेशात असणाऱ्या काही लोकांना त्या ठिकाणी पाठवलं होतं की नेमका जोनाथन स्मॉल कोण आहे हे बघण्यासाठी. या स्टीम बोटचा मागोवा घेत असताना पोलिसांची टीमही या ठिकाणी येते. होम्स आणि वॅटसन या ठिकाणी अरोराचा पाठलाग करू लागतात आणि त्याला त्या ठिकाणी पकडतात. याच दरम्यान वॅटसनवरती तो पिग्मी आहे तो आपल्याजवळ असणाऱ्या एका विंड पाईपच्या मदतीने विषारी काट्याचा प्रयोग करण्याचा एक्सपिरियन्स करत असतो. त्याच वेळेस त्याला त्या ठिकाणी गोळ्या घालून ठार करण्यात येते आणि त्याचा एक पाय लाकडी आहे असा जोनाथन स्मॉल भाग पळण्याचा प्रयत्न करतो व त्याला पकडण्यात जातं. And the small confess years. Now in this plot the third Forbes small असे सांगतो की जो लोखंडी खजिन्याचा बॉक्स पूर्णतः रिकामाच होता. पाठलाग करत असतानाच त्याने तो ट्रेजर बॉक्स इज एम्प्टी. अ स्मॉल क्लेम्स दॅट हॅव डम्प्ड द ट्रेजर्स ओव्हर द साइड ड्युरिंग द चेज. अ स्मॉल कन्फेस. A third buffs in India lost his right leg in swimming accident to a crocodile. After some times when he was overseas on a tea plantation, the Indian rebellion of the 1857 occurred and he saw forced flee for a life the Agra fortress. पकडलेल्या स्मॉल आता आपल्या भूतकाळातली गोष्ट सांगतो की मी सुद्धा भारतामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये दुसऱ्या पफमधला एक सैनिक होतो. त्याचा एक पाय हा पाण्यामध्ये आंघोळ करत असताना मगरीच्या हल्ल्यातून एक पाय गमावा लागला. काही काळानंतर जेव्हा भारतामध्ये 1857मध्ये जे बंड झाले होते त्यावेळेस तो चहाच्या मळ्यामध्ये सैनिक म्हणून काम करत होता आणि त्यावेळेस तो त्या ठिकाणी कर गोळा करायचा आणि संपूर्ण भारतामध्ये हा उठाव झाल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी तो आग्र्याच्या किल्ल्यावरती पळून गेला होता. आणि व्हाईल स्टँडिंग अ गार्ड वन नाईट ही वॉज ओव्हरपॉवर्ड बाय 2 Sikh troopers who gave him a choice of being killed, of being accomplice, of welling a disguised servants of Rajas, who sent the servants with a valuable fortune in pearls and jewels to the British for a safekeeping. आग्र्याच्या किल्ल्यावरती पहारा देत असताना 2 शीख सैनिकांनी त्यांच्यावर ताबा मिळवला आणि त्यांनी त्याला राजाच्या वेशातील नोकराला ठार मारण्यासाठी किंवा त्यांचा साथीदार म्हणून निवड केलेली होती आणि ते याच्या बदल्यामध्ये त्याला मोती आणि दागदागिने देऊन आपली सुटका करून घेण्याबाबत त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला होता. त्या 2 शीख माणसांनी जोनाथन स्मॉल समोर ठेवलेला हा प्रस्ताव त्याला मान्य करावा लागतो. The robbery and murder took place. The crime was discovered, although the jewels were not. हा जो सुगावा आहे इंग्रज अधिकाऱ्यांना लागतो. ही चोरी हा खून पकडला जातो आणि त्या 2 शिखांच्या बरोबर जोनाथन स्मॉललाही पकडलं जातं पण दागिन्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नाही. स्मॉल गॉट अ पेनल सर्व्हिट्यूड ऑन द अंदमान्स आयलँड अँड आफ्टर 20 years he overheard that the John Sholto had lost much money gambling, cannot even sail his commission, therefore he will have to resign.
जोनाथन स्मॉल याने गद्दारी केल्यामुळे त्याला अंदमानच्या बेटावर शिक्षा करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं. 20 वर्षानंतर त्याच्या कानावरती जॉन शोल्टो या अधिकाऱ्याची माहिती कळते की त्यांनी जुगारामध्ये भरपूर पैसा हरवलेला आहे आणि तो पैसा तो भागवू शकत नाही. आणि त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये कल्पना येते की स्मॉल सॉ हिज अ चान्स मेड डील विथ शेल्टो अँड आर्थर मॉर्स्टन्स. हाच अंदमानच्या किल्ल्यावरती जॉन शेल्टो बरोबर आर्थर मॉर्स्टन्स म्हणजे मेरीचे वडील ते सुद्धा गार्ड म्हणून काम करत असतात. शेल्टो वूड रिकवर द ट्रेजर्स अँड रिटर्न सेंड अ बोट टू पिक अप अ स्मॉल अँड शिक्स. आणि त्यांनी असं सांगण्यात ठेवला होता की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे आणि त्या खजिन्यामधली काही संपत्ती दिल्यावर मला या तुरुंगातून बाहेर काढायचं असा प्रस्ताव ठेवलेला आहे. शेल्टो डबल क्रॉस करतो की बोथ मॉर्स्टन्स अँड स्मॉल स्टोल द ट्रेजर्स हिमसेल्फ आफ्टर इनहेरिटिंग फॉर्च्युन्स अँड हिज अंकल. आणि शेल्टो डबल क्रॉस करतो आणि तो स्वतःचा फायदा करून घेतो की या ठिकाणी दोघांनाही मेजर मॉर्डसन आणि स्मॉलला फसवतो आणि खजिना आपल्या ताब्यात घेतो. मेजर शेल्टो हा जोनाथन स्मॉलबरोबर दगाफटका करून तो एकटाच पळून जातो. यावरती स्मॉल विगनस अँड 4 years later escaped the Andaman Island with an Islander named Tonga after they both killed prison guards. स्मॉल आणि तिथला एक स्थानिक आदिवासी टोंगा हे दोघेजण गार्डला मारून त्या ठिकाणी काय करतात 4 वर्षानंतर तिथून पळून जातात. इट वॉज द न्यूज ऑफ हिज एस्केप दॅट द शॉक Sholto into his fatal illness. Small arrived too late to her the treasure's locations, but they left the note which referred to the name of the pact between himself and his 3 Sikh accomplices. Jonathan Small ह्या तुरुंगामध्ये अधिकाऱ्यांचा खून करून पळून गेला हे कळल्यानंतर मेजर शेल्टो आजारी पडतो आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी तो येऊन त्याच्या शरीरावरती 4 जणांची नावं लिहितो आणि त्याच्यामधली 3 शीख लोक असतात. When the Bartholomew found a treasure, Small planned only steal it, but claims a miscommunications led Tonga to kill Bartholomew as well. ज्या वेळेला स्मॉलला कळतं की बार्थोलोमेवकडे हा खजिना आहे त्यावेळेस स्मॉल एक प्लॅन करतो. आपण फक्त तो खजिना घ्यायचा, बार्थोलोमेवला काहीही धोका पोहोचवायचा नाही. परंतु चुकीचा समज झाल्यामुळे जो स्थानिक आदिवासी असतो टोंगा तो बार्थोलोमेवला मारून टाकतो. शोल्टो लिव्ज अ गिल्ट अँड खजिना मिळूनसुद्धा त्याला भीती वाटत असते की आपण अपराध केलेला आहे आणि आपण काय केलेलं आहे, एक मर्डर केलेला आहे. नाव ही हिमसेल्फ अ ट्राउजरी treasures brought nothing and the servant was a murder. Sholto living with a fear and guilt, now a digging a Trantmore prison. जोनाथन शॉल्टो या ठिकाणी खजिन्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवाशिवाय काहीच मिळालेलं नाही. तो या भीतीच्या छायेमध्ये राहत असतो. शॉल्टो आणि त्याच्या मुलाचा आपल्या हातून चुकून खून झालेला आहे असं त्याला वाटत असतं, कारण त्याचं संपूर्ण आयुष्य हे गुलामगिरीमध्ये अडकलेलं असतं. अर्ध आयुष्य हे अंदमान बेटावरती असतं आणि त्यानंतर उर्वरित आयुष्यसुद्धा डार्टमूरच्या तुरुंगामध्ये नाले खोदण्यामध्ये जाईल असं ते अत्यंत निराश झालेला असतो. मेरी मॉर्डसन इज लेफ्ट विदाउट बल्क ऑफ द आग्रा ट्रेजर, although she will apparently receive the rest of the chaplet. John Watson falls in love with Mary and it reveals at the end of the proposed to her and she has accepted. आणि मेरीसुद्धा अशा पद्धतीने रिकाम्या हाताने असते. तिच्या हातामध्ये कोणताही खजिना आलेला नसतो, परंतु जॉन वॅटसन हा तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्यानंतर तो प्रपोजल ठेवतो. त्यानंतर मेरी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात या कथेमध्ये जे कोणी व्यक्ती या खजिन्याच्या संपर्कात आलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहे, परंतु हा खजिना कुणाच्याच हातात लागलेला नाही आहे किंवा या खजिन्याच्या माध्यमातून प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो. अशा अर्थाने शेवटी ही कथा स्पष्ट होत जाते की नेमका साइन ऑफ 4 याचा अर्थ काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी असं वाटतं की ही साइन ऑफ द 4 ही कथा तुम्हाला नक्की समजली असेल. यामध्ये याचबरोबर पेज नंबर या
200 म्हणजे 208 208वरती याचा सिनॉप्सिस दिलेला आहे, म्हणजे सारांश दिलेला आहे. याच्यावरून तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल आणि एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स हे तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता. यानंतरच्या पार्ट्समध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत की ह्या क्वेश्चनवरती कोणकोणते क्वेश्चन्स येऊ शकते. नाव टिल देन कीप वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.